नमस्कार. प्रभाग क्रमांक 15 मध्ये दीक्षा सोनवणे भावसार उमेदवार आहेत भारतीय समाज आघाडी या आघाडीकडून, आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की विकासाचं व्हिजन काय आहे. त्यांना जर संधी मिळाली, जनतेने मतरूपी आशीर्वाद दिला, तर ती कोणती प्रमुख कामे करतील. त्यांचे मिस्टर अमोल भावसार आपल्यासोबत आहेत, वहिनी पण बसलेले आहेत सोबत या मुलाखतीमध्ये. थेट त्यांच्याकडून आपण चर्चा करूयात. दादा, काय व्हिजन आहे तुमचं, काय सांगाल? नमस्कार, मी अमोल भावसार, प्रभाग 15 चे उमेदवार दीक्षा सोनवणे भावसार यांचा प्रतिनिधी. मी प्रभाग 15 मध्ये माझी बायको दीक्षा सोनवणे भावसार ही निवडून आल्यानंतर पहिले तर प्रभागमध्ये जे बेरोजगार मुलं आहे त्या बेरोजगार मुलांसाठी मी काहीतरी करू इच्छितो. ते माझा असा प्लॅन आहे की आपली पैठण गेटची जी पार्किंग आहे सध्याला, त्या पार्किंगमध्ये फक्त सध्या पार्किंग आहे, त्या पार्किंगचं काही मोजकाच ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर पार्किंग आहे आणि त्याचं टेंडर आहे. ते टेंडरचे पैसे मोजकेच जातात महानगरपालिकेला, म्हणजे महानगरपालिकेला पण त्याचं उत्पन्न कमी आणि तिथं पार्किंगवरती जे काम करणारे मुलं आहे 2 जण, त्यांनाच त्याचं हे आहे, म्हणजे असं म्हणून फक्त 2च फॅमिली त्याच्यावरती पोट भरतात. माझं एक असं विजन आहे, तिथं मी एक मोठं टावर उभं करणार आहे. त्याचं काहीतरी बजेट राहील 100 कोटी रुपये. तिथे एक 6 ते 7 मजलीचं टावर उभं करणार आहे. त्या 6 ते 7 मजलीच्या टावरमध्ये 3 मजली जो भाग राहणार आहे, अंडरग्राऊंडपासून तर 3 मजली, हा 3 मजलीचा जो भाग राहणार आहे हा स्पेशल पार्किंगसाठी राहणार आहे. त्याचे चार्जेस पेबल चार्जेस राहतील आणि त्याच्यावरती जे 3 मजली राहणार आहे त्याच्यामध्ये मी मोबाईल मार्केट करणार आहे. त्याचं कारण असं आहे की आपला हा पैठण गेट जो परिसर आहे, हा पैठण गेट परिसर पूर्ण मोबाईल हब म्हणून आपला ओळखला जातो मराठवाड्यामध्ये. मराठवाड्यातून इथं येणारे लोक हे पैठण गेटमध्ये मोबाईल मार्केट, मोबाईल कामासाठी येतात. मोबाईल कंबो, मोबाईलचा डिस्प्ले, मोबाईलची बॅटरी वगैरे वगैरे XYZ. त्यामुळं मी ते मोबाईल मार्केट म्हणून एक बनवणार आहे, पैठण गेट मोबाईल मार्केट असं त्याला आपण नाव देऊन. अशा पद्धतीमध्ये ते झाल्यानंतर तिथं जे शॉप राहतील ते शॉप जवळपास कमीत कमी तरी ते माझ्या माहिती स्टोर जवळपास 6 ते 70 शॉप राहतील. ते 6 ते 70 शॉपमध्ये 1000 रोजगार मिळेल, 1000 मुलांना तिथं रोजगार मिळेल, 1000 लोकांची तिथं घरं चालतील अशी आपण व्यवस्था करणार आहे. आणि त्याच नंतर आपण प्रभागामध्ये रिक्षा, इलेक्ट्रॉनिक रिक्षा हे आपण कन्सेप्ट आणलेला आहे. इलेक्ट्रॉनिक रिक्षाचा कन्सेप्ट याच्यासाठी आहे की आपला हा जो प्रभाग आहे, ह्या प्रभागामध्ये काही छोट्या छोट्या गल्ली बोळा आहेत, इथं काही सिनियर सिटीजन लोक आहे, स्लम एरिया आहे, खूप हालाकीच्या परिस्थितीमध्ये लोक जगतात, परिस्थिती वाईट आहे खूप. आणि तीच परिस्थिती पाहता आपण काही एमर्जन्सी काही घटना घडते, जशी काही दुर्घटना घडते, कोणाला अटॅक येतो, कोणाला चक्कर येते, XYZ जे काही असे एमर्जन्सी सिच्युएशन राहतात, ते सिच्युएशन हँडल करत असताना आपण काही एमर्जन्सी आपत्कालीन वेळेस आपण ॲम्ब्युलन्सला फोन लावतो, ॲम्ब्युलन्स काही वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे मी 4 रिक्षा परचेस करून त्या 4 रिक्षा आपल्या प्रभागामध्ये लावणार आहे. 4 जसे की 4 वार्डचा हा एक प्रभाग झालेला, त्यामुळे 4 वार्डात प्रत्येक एक अ ब क ड अशा 4 वार्डामध्ये मी 4 रिक्षा सोडणार आहेत. त्या 4 रिक्षामध्ये सकाळी दिवसा 4 मुलं आणि संध्याकाळी 4 मुलं असे मिळून 8 मुलं त्याच्यावरती काम करतील त्या रिक्षावरती. आणि ते काम करत असताना त्यांच्याकडनं आपण काहीच 1 रुपया घेणार नाही की रिक्षा तुम्ही घ्या, तुम्ही चालवा. फक्त आपली एक अट राहणार आहे त्यांना, त्या जे वर्किंग करणारे मुलं त्यांना हे पैसे जेवढे येतील तुम्हीच घ्यायचे. फक्त जर आपल्या प्रभाग अ ब क ड मधून कुठेही तुम्हाला कॉल आला, त्यांचे मोबाईल नंबर आम्ही प्रभागमध्ये हे करणार आहे, देणार आहोत सगळ्यांना. कोणालाही काही इमर्जन्सी आपत्कालीन काही व्यवस्थाची गरज पडली, हॉस्पिटल म्हणा किंवा सिनियर सिटीजन असलं त्याला बँकेत जायचं पेन्शन काढण्यासाठी, ऐनवेळेला रिक्षा भेटती नाही भेटती, तर त्यावेळेस त्यांना ती कामी येते. एक फोन केला की हार्डली 5 मिनिटात तो रिक्षावाला त्यांच्या दारात उभे राहणार आहे. ते पण फ्री ऑफ कॉस्ट, 1 रुपयाही घेणार नाही त्यांच्याकडून, हे माझा शब्द आहे. अशा पद्धतीनं ते जे मुलं, जे 8 मुलं त्या रिक्षावरती काम करतील, 8 मुलांचं पूर्ण घर त्या याच्यावरती चालेल, म्हणजे ते एक रोजगार निर्मिती होईल. अशा पद्धतीची आम्ही व्यवस्था करणार आहोत. ताई, तुमचं काय विकासाचं व्हिजन आहे, जनता तुम्हाला बघतीये, काय सांगाल? नमस्कार, मी दीक्षा सोनवणे भावसार. मी नारळीबागमध्ये, खोकडपुरामध्ये आमचे हे 4 आहेत भाग. त्याच्यामध्ये पाणी, ड्रेनेज लाईन, इतर बऱ्याच गोष्टी आहे, त्या सांगण्यासारख्या पण नाही आहे. सगळीकडे लक्ष देऊ आणि प्रत्येक गोष्टीकडे काटोकाट म्हणजे एकदम मनापासनं सगळी वर्किंग करण्याचं काम करू म्हणणं. दादा, प्रभागामध्ये पाण्याचा प्रश्न भयंकर आहे. 8व्या 9व्या 10व्या दिवशी पाणी येतं, पिण्याचं पाणी. कसं बघताय तुम्ही ह्या पाण्याच्या प्रश्नावर? तुमच्याकडे काय प्लॅन आहे? पाण्याच्या प्रश्नावरती असा प्लॅन आहे की आता आपली ही समांतर जलवाहिनी आहे ती जवळपास एक
90% या 95% जवळपास लगभग कंप्लीट होण्याच्या मार्गावरती आहे. उरलेली 4-5% अजून बाकी आहे त्याच्यावरती काम. आता आपली जशीची महानगरपालिका बॉडी त्याच्यावरती आल्यानंतर हे काम आपण निवडून आल्यानंतर आम्ही जर कधी याच्यामध्ये असलो विरोधी याच्यामध्ये तर आम्ही 100% त्याच्यावरती दबाव तंत्र वापरून व हे करून ते लवकरात लवकर कसं मार्गी लावून घेता येईल आणि आपल्या प्रभागमध्ये लोकांना पाणी कसं 2 दिवस 8 दिवस 8 जसं मिळवता येईल याचा आम्ही प्रयत्न करू आणि पाण्याचा प्रश्न हे लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू 100%. महापालिकेच्या शाळा स्टाफ आहे, काही ठिकाणी शाळा दुरुस्त नाही आहे, काही ठिकाणी स्टाफसुद्धा नाही आहे. हायटेक शाळा करण्यासाठी तुमच्याकडे काय मनोदय आहे? आता आपण पाहिलं असेल, आपण इथून वरती गेलो खोकडपुरामध्ये एक शाळा आहे महानगरपालिकेची. ती जवळपास एक 7 ते 8 वर्षापासून बंद आहे ती शाळा. मी मध्ये मुद्दा घेतला होता तो माझ्या ग्रुपवरती, अजून पण मी ते पोस्ट आहे माझ्याकडे, मी टाकलेली आहे ती पोस्ट मी मागे 4 महिन्यापूर्वी टाकली होती की, आणि त्या शाळेचा विशेष करून फोटो पण घेतला होता की ही शाळा जवळपास 7 वर्षापासून बंद आहे, ही शाळा मला चालू करायची आहे. अशा संदर्भातलं मी एक पत्र महानगरपालिका आयुक्तांना एक दिलेलं आहे की ही शाळा लवकरात लवकर चालू करण्यात यावी, हे शाळेचं शोभीकरण करण्यात यावं. कारण की त्या शाळेत मी खेळलेलो आहे लहानपणी, त्या शाळेत मी तुम्ही सुद्धा त्या शाळेत शिकलेले? त्या शाळेत मी शिकलेलो आहे, मला माहिती आहे ती शाळा खूप चांगली आहे आणि खूप मोठा एरिया आहे तो शाळेचा, त्याला ग्राउंड आहे, छान आहे. आणि त्या शाळेमध्ये पहिले शाळा तर होती तिथं मतदान केंद्र पण होतं. आज ती शाळा पडीत झालेली आहे, ती शाळा मी दुरुस्ती करेल आणि ती शाळा चांगल्या पद्धतीने छान शोभीकरण करून ती शाळा चालू करेन मी, हे माझा प्रयत्न राहील 100%. तसंच पैठण गेट परिसर, खालचा जो परिसर आहे, आपण पैठण गेटच्या पार्किंगचा बॅक साईडचा जो परिसर आहे, खोकडपुरातून आपण खाली उतरतो सब्जी मंडीच्या खालच्या बाजूला, तिथं मीरा सलामी म्हणून एक हॉल आहे, जे की माजी नगरसेवक आहे अशफाक सलामी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये तो चालू केला होता. पण 7 ते 8 वर्षापासून तो जो हॉल आहे तो बंद पडलेला आहे. म्हणजे तिथं लग्न वगैरे काही होत नाही, तिथं काही छोट्या मोठ्या काही दुकानं भाड्याने दिलेले आहे आणि पोलीस डिपार्टमेंटला एक त्यांनी रेंटनं दिलेले आहे. तर त्यामुळे तिथं काही एक विशेष प्रमाणात अशी काही साफसफाई नाही आहे, तिथं काही लक्ष नाही आहे. तिथं रात्रीच्या टायमाला काही लोक घाण वगैरे करतात, उठतात बसतात. मी शब्द देतो तुम्हाला, माझी बायको नगरसेवक झाल्यावर मी त्या हॉलचं शोभीकरण करल आणि प्रभागमधील जे काही गरीब तबक्यातले लोक आहेत त्या लोकांसाठी मी ते लग्नासाठी मोफतमध्ये उपलब्ध करून देईल, हा माझा शब्द आहे. शाळा दुरुस्ती आणि महापालिकेच्या शाळा हायटेक करण्यासाठी तुमच्याकडे काय विचार आहे? आता ते नारळी बागमध्ये बघा अंगणवाडी नाही आहे. प्रथमतः मी नारळी बागमध्ये अंगणवाडीचा प्रयत्न करल. प्रत्येक विभागात जे हे आमचे 4 विभाग आहेत त्यामध्ये मी अंगणवाडीचा नक्कीच पुरेपूर प्रयत्न करेल आणि महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आमच्याकडून जेवढे सहकार्य होतील तेवढे करू. आणि आता CBSE पॅटर्न वगैरे हे चालूच आहे, तर ते पण करण्याचं काम करू आम्ही. महत्त्वाचा आणि अजून एक प्रश्न गंभीर आहे, महिला सुरक्षा. उमेदवार महिला आहेत आणि प्रभागामध्ये महिलांवर हल्ले होत आहेत, नशेचं प्रमाण वाढलेलं आहे, नशेमुळे अनेक दुष्कर्म होत आहेत. यांना चाप बसण्यासाठी तुम्ही काय कराल? साहेब, आपण जर बघितलं असेल तर हे नशेचं प्रमाण का वाढलं, खरं तर आपण त्याच्यावर विचार करणं, त्याच्यावर मंथन करणं गरजेचं आहे. नशेचे हे जे युवा मुलं जे नशा करतायत त्याचं कारण काय? मूळ कारण त्याचं हे की ते बेरोजगार आहे, त्यांना रोजगार नाही आहे. सगळ्यात पहिले तर त्यांचा रोजगार जर एकदा त्यांना फिक्स झाला, आता कोणताही मुलगा असो, जर 8 ते 10 घंटे जर तो व्यस्त असला कोणत्याही कामाला, त्याला 2 पैसे यायला लागले तर तो नशा करल कशाला? त्याला गरजच पडणार नाही नशा करायची. कारण की त्याचं माइंड कुठं कॉन्सन्ट्रेट राहतं की त्याच्या व्यवसायावर, त्याच्या बिझनेसवर, त्याच्या कामावरती. त्याला माहिती आहे बाबा मी जर इथं काही चुकीचं केलं तर मला इथून कामावून काढून टाकतील. तो मुलगा व्यवस्थित काम करून घरी पैसे कमवणं, व्यवसाय ते नशा करणारच नाही. आणि नशा जर नाही केली तर त्याच्याकडून काही चुकीचे प्रकार घडणारच नाही आपल्या प्रभागामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही रोजगार देण्यासाठी कटिबद्ध? यस, रोजगार देण्यासाठी 100% कटिबद्ध राहील आणि रोजगार निर्मिती झाल्यावर मला माहिती आहे तुमचा हे जो नशाचा विषय आहे चालू, हे नशाचा प्रश्न कुठेतरी सॉल्व्ह होईल. नशाचा प्रश्न जर सॉल्व्ह झाला, मुलं वाईट वळणाला जर गेले नाही तर हे वाईट कृत्य कुठं घडणार नाही. कारण हे कृत्य तेव्हाच घडतात ज्यावेळेस मुलं नशा करतात आणि नशेमध्ये असतात त्यावेळेस. साध्या याच्यामध्ये माणूस कोणत्या बाईकडे वाईट नजरेनं पाहत नाही आणि त्याची हिंमत पण होत नाही. त्याला माहिती राहतं की कायदा काय आहे आणि कायद्यात आपण कायद्याच्या कासाठी आपण अटकलो त्याचे दुष्परिणाम काय होतील, त्याच्यामुळे ते नादी लागत नाही. पण नशा केल्यानंतर तो
वाईट कामात जातो आणि वाईट कामं करतो तो. आणि त्यानंतर तसं तर काही होणार नाही. मी माझी बायको नगरसेवक झाल्यावर, कारण मी रोजगार निर्मिती सगळ्यात पहिले तर माझं रोजगारावर भर राहणार आहे. आणि त्यासाठी आपण विशेष करून आता इथून आपण हा भाग आहे जो पैठण गेट ते गुलमंडी परिसर, हा भाग मार्केटचा भाग, इथून सिटी चौकपर्यंत परिसर हा पुरा मार्केटचा भाग आहे. ह्या परिसरामध्ये पूर्ण मराठवाड्यातून लोक येतात. खूप महिला, जेंट्स वगैरे वगैरे सगळे लोक येतात. हे पर्चेसिंग करण्यासाठी येतात. विशेष म्हणजे कोणी मोबाईल घेण्यासाठी येतं, कोणी कपडे घेण्यासाठी येतं, कोणी बस्ते फाडण्यासाठी येतात लग्नाचे वगैरे वगैरे. तर हे असते गजबजलेला परिसर आहे. तर मी विशेष करून पोलीस आयुक्त साहेबांना एक अर्ज करेल आणि त्यांना सांगेल की साहेब, इथं जी ट्रॉफिक होती, हे ट्रॉफिक कुठंतरी थांबवण्यासाठी, ट्रॉफिक कुठंतरी कमी करण्यासाठी इथं जास्त कुमकुवत, जास्त पोलिसांचा बंदोबस्त देण्यात यावा, प्लस CCTV कॅमेरे लावण्यात यावे. आणि तिथं हे लोक आल्यानंतर त्या चौकामध्ये आल्यानंतर, या चौकामध्ये आपण पाहिलं असं शौचालय नाही आहे. त्या चौकात पूर्वी एक शौचालय होतं, मराठा हॉटेलला लागून एक शौचालय होतं, पण काही व्यावसायिक लोकांनी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी ते शौचालय बंद केलं. त्या शौचालयाची जशी पाहिली गेली तशी साफसफाई होत नव्हती, ती दुर्गंधी पसरत होतं, त्यामुळे त्यांनी ते बंद केलं. पण माझी बायको नगरसेवक झाल्यानंतर मी नक्कीच त्या परिसरामध्ये महिला व पुरुष दोघांचं मिळून एक छानसं असं छोटंसं शौचालय मी फ्रीमध्ये चालू करेल, जेणेकरून लोकांची दुर्व्यवस्था होणार नाही. कारण की तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहिती आहे की आपण जर शौचालय म्हणजे लघवी ही जर थांबवली, त्याचे किती वाईट परिणाम शरीरावर होतात. किडनी स्टोन होतो, किडनी स्टोन झाल्यानंतर त्याचं ऑपरेशन करावं लागतं. ऑपरेशन केल्यानंतर माणसाला काय त्याचे हे होतात, हे दुष्परिणाम होतात, हे याची जाण आहे. त्यामुळं आपण ती व्यवस्था आपण करणार आहे आणि ती अति आवश्यक आहे माझ्या माहितीसोर गुलमंडी या परिसरामध्ये. दादा आणि वहिनी, तुम्हाला प्रभागातली जनता बघतीये, तुमचा शेवटचा संदेश काय राहील सगळ्यांना? नमस्कार, मी अमोल भावसार. आपल्या प्रभागामधली एक होतकरू, गरीब व कष्टाळू मुलगा आहे. आपण मला पाहतच असतात. मी नेहमीच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कशा ना कशा प्रकारे मी सेवा करत राहतो. सर्व धर्म समभाव सगळ्यांना सोबत घेऊन चालत असतो. आपण मला नेहमीच सोशल मीडियावर पाहत असतात. काही वेळेअभावी, काही परिस्थितीनुसार मला काही प्रत्येक ठिकाणी काही पोहोचता येत नाही. जसं की दुसरे पक्ष जे कोणी आहेत, आजी माजी वगैरे वगैरे, त्यांच्याकडं मॅनपॉवर जास्त आहे, त्यांच्याकडं आर्थिक ते मजबूत असल्यामुळे त्यांनी त्यांची काहीतरी फिल्डिंग वगैरे लावून पूर्ण वातावरण तसं निर्मिती केलेली. पण माझ्याकडे तशी वातावरण निर्मिती करायची तरी नव्हती टीम. मी हार्डली 8 दिवसात माझा काही निर्णय नव्हता की नगरसेवक निवडणुकीसाठी मी उभं राहावं म्हणून. पण ह्या गोष्टी सगळ्या अचानक घडवल्या आणि ह्या सगळ्या परमेश्वरानं घडवलेल्या आहे. तरी मी परमेश्वरानं मला अशी शक्ती दिलेली आहे की मी प्रभागामध्ये असा जबरदस्त प्रचार केलेला आहे की चांगल्या चांगल्याला आपली धडकी भरलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे की अमोल भावसार हे काय करू शकतं आणि काय करणार आहे. मी चांगल्याच प्रकारे काम करेन. मला फक्त तुम्ही आशीर्वाद रूपी मतदान करा, माझ्या बायकोला निवडून आणा. आमचं बटन नंबर 6 आहे, पहिल्याच मतदान याच्यावर पोलिंग बूथवर, आणि 6 नंबरचं बटन आहे आमचं, निशाणी आमची रिक्षा. आम्हाला भरभरून मतदान करा. माझ्या बायकोला साथ द्या, मला साथ द्या. आम्ही 100% आपली सेवा करू आणि चांगल्या पद्धतीने सेवा करू. मी हर्षवर्धन जाधव साहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि हर्षवर्धन जाधव साहेबांनी भलेही मला मोठं होण्यासाठी, जसे दुसरे नेते मंडळी त्यांचे कार्यकर्ते कारमध्ये फिरतात, मी कारमध्ये नाही फिरलो, मी गाडीवरच फिरलेलो आहे. पण मला कामाची क्वालिटी त्यांनी अशी शिकवून दिलेली आहे की अधिकारी वर्गांवरती कसं काम करून घ्यायचं, त्याची वचक कशी ठेवायची अधिकारी वर्गाकडून, हे मला चांगल्या पद्धतीने शिकवलेले. त्यामुळे मी महानगरपालिकेचे आपल्या प्रभागातले जे काही कामं असेल ते 100% खात्रीशीर छाती ठोकपणे मी करू शकतो. एवढा मला स्वतःवर विश्वास आहे आणि मी ते करू शकतो. काय सांगाल? आता माझे मिस्टरच बोलले ते सगळ्या काही गोष्टी होतील. बस फक्त सगळ्यांनी सहकार्य करावं आणि हीच विनंती. तर आपल्यासोबत होते अमोल भावसार आणि दीक्षा सोनवणे भावसार वहिनी. प्रभाग क्रमांक 15 मध्ये ते उमेदवार आहे. 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला मतमोजणी आहे. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया. मी अनवर अलमनूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.